तुम्ही जो आता प्रीव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं जे ते फोटोज सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर खाली एक तुम्हाला रेशोचं ऑप्शन मिळून जाईल. थोडं स्क्रोल केल्यानंतर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, 9.6चा बॉक्स सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे. 2 बटन हाच फोटो सेट करायचा आहे परफेक्टमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला खाली ओव्हरलेच ऑप्शन एक मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपण जो व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा व्हिडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. हे तुम्हाला खाली एक्स्ट्रा कडूचं एक ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं. याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा जो व्हिडिओ आहे ना, त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 असे बीट आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो असेल तिथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं. पुढची बीट आपली इथे चेंज होते, इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीटमध्ये स्प्लिट करत नाहीचा आहे. स्प्लिट केल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण एक PNG दिले इथून ॲड करायचं आहे. तर ठीक आहे, अशा वेळी इथून PNG ॲड करून घ्यायचं आहे. तर मी काय करतो आता आहे ना, फोटो स्प्लिट करून घेतो बीटनावानुसार. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनावानुसार स्प्लिट केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या फोटोपाशी यायचं आहे. ह्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला, त्यावरती क्लिक करू. सिम्पली कॉम्बोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. प्लांटमा 1चा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या प्लांटमा 2चा इथे एक सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढच्या फोटो पुन्हा प्लांटमा 1 प्लांटमा 2 असं करत आपल्याला सिम्पली हा जो 3 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथपर्यंत इफेक्ट हे सिलेक्ट करायचे. त्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कॉम्बोमधलाच आपल्याला ना झूम 1चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. आणि पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या आउटमधला 3 पिल व्हिपचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. आता आपल्या पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला ना आपल्या सिम्पली कॉम्बोमधला प्लांटमा 1चा तो एक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो पुन्हा आपल्या प्लांटमा 2चा, पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला आहे डिस्टो राईटचा इथे एक सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढचा हा फोटो राहील 7 सेकंदाचा तिथला, त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला डायनामिक सेक 2चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. 7 सेकंदाच्या तिथल्या फोटोपासून सिम्पली आपल्याला आहे ना हा जो आपला आहे ना 8 सेकंदाचा तिथला फोटो आहे त्या सर्व फोटोला आहे ना डायनामिक सेक 2चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. कॉम्बोमध्ये हा जो फेड असेल तो मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे 8 सेकंदाच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा तो एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला स्पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला सेक स्लाईड हा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला व्हायब्रेटिंग पॅनल जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला रॉक व्हर्टिकल जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला प्लांटमा 1चा इथे एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला प्लांटमा 2चा इथे एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डायनामिक सेक 2चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला झूम 1चा इथे एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो इनमधला पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला सेक स्लाईड हा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इथे एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा इथे एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा इथे एक सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, पहिल्या इनव्यूट यायचं आहे. पहिल्या इनव्यूट आल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ वरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. 3 प्लेट स्टेप्स हा जो व्हिडिओ असेल तो मिळून जाईल स्प्लिटमध्ये. इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची पेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून 3 सेकंद तिथला जो फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. इंटेन्सिटी 0 करायचे. स्पीड आहे तुम्हाला सिम्पली 25 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना
4 सेकंदात तिथला फोटो असेल तिथे यायचे, जो तो आपण स्प्लिट केला तिथे, आणि बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करू. सिम्पली क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे, किंवा इथून मग क्लोनमध्येच हा इफेक्ट तो मिळून जाईल. सिम्पली ग्लोईंग डबल्स इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 4 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे त्याला फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 9 सेकंद आहे तिथला फोटो जे तो आपण स्प्लिट केला तिथे यायचं, आणि व्हिडिओ टूवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. पार्टीच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा, इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 9 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, ॲडजस्ट ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा आपल्या तिथेच्या इथे 9 सेकंदाच्या फोटोच्या तिथे येतेल्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, इथून स्लाईड करायचं. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची 9 सेकंदाच्या फोटोपासून. त्याच्यानंतर सिम्पली 10 सेकंदात तिथला जो हा फोटो आहे जो तो आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्रॅगमेंट क्लोनचा, इथून स्लाईड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 13 सेकंद आहे तिथला त्याच्या पुढचा हा फोटो आहे तिथे यायचा आणि पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करून क्लोनच्याच ऑप्शनमध्ये हा जो व्हिडिओ असेल याचा स्लाईड करायचा ग्लोईंग डबलचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल जेवढी होईल तेवढी ठेवा. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक सोर्स ऑप्शन दिला आहे, सिम्पली त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.